सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून आता 1.5 वर्ष झालं सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच करायची. सकट सगळ्या केसेस मागे घेऊन म्हणले होते त्या सगळ्या मागे घ्यायच्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्यांची आर्थिक मदत दिली नाही ती तातडीनं द्यायची लगेच. ते परवा देतो तेरवा देतो अभ्यास चालू आहे ते नाही. अशा 9, 10, 8 ते 9 मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिल्या. आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून धरल्या. कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोंदी शोधल्या जात नाहीत. ते तातडीनं सगळं मार्गी काढलं पाहिजे. व्हॅलिडिटी एक सुद्धा ठेवली नाही पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही. अशा मागण्या सांगितल्या त्याची अंमलबजावणी करावी हे आमचं म्हणणं आहे. काल समितीचे अध्यक्ष विखे पाटील असं म्हणाले आमची चर्चा करण्याची तयारी आहे. तुमची तयारी आहे का? मी काहून नाही म्हणलं चर्चेला ते सांगितलं तुम्हाला. तुम्ही विचारायचं अगोदर सांगून टाकलं. जे आहे ते काय पोटात ठेवायचं मीडियाला सांगत जायचं आपलं. कारण आपला गरीबाचा पाठीरा काही उगा यांना सांगायचं. त्यांचा रात्री फोन आला 10-11 वाजता आणि त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं ते शिष्टमंडळ चर्चेला येणार आहे. शिवनेरी येईल वाटतं. मग काय तिथं चर्चा होत असती. मी मराठ्याला सांगून ठेवलं हे चर्चा होत असती. आता चर्चेवर विश्वास नाही ठेवायचा. लिखी दिलं त्याच्यावर नाही डायरेक्ट अंमलबजावणी. पण कोणी जर सन्मानानं आपण आपल्याकडे कोणी एखादा मंत्री येत असेल तर एकाही पोरांनी विरोध करायचा नाही. वाट द्यायची काही बोलायचं नाही. सन्मानानं वाट लावायचं काम करत जायचं. बरं मला सांगा की कुणाचा निरोप आला होता? विखे पाटील साहेब कुणाचा निरोप आला होता? कुठं बैठक होणार आहे? कुठं चर्चेला बोलणार आहे? कुणाला बोलायचं? बैठक नाही. तुम्ही जिथं भेटताल त्या गाडीवर बसायचं नाही तर गाडीत बसायचं. मी खोली खालीच बसणार नाही. कोण ते बी हा म्हणले जमून फोन आलता पोराकडं ते बी हा म्हणले ते गाडीवर. मग आता जसं असेल तसंच ना. मग आता मी जसं असेल तसंच बसणार ना. गाडीवर आलं त्यांना गाडीवर बसणार ना. तुम्ही नाही बसत त्यांना काय झालं? त्याला काय समाजसाठी काय राईट असला पाहिजे मग समाजसाठी. जसं असेल तसं क्लिअर. आता ते जर सध्या अंतरवाली सराटीमध्ये बोलतायत आणि कितीही दिवस लागले तरी आपण संघर्ष सुरूच ठेवू आणि याचिका कालच दाखल केली आहे. निकालही कालच आलेला आहे अशा प्रकारची त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. हिंदूंना अडवण्याचा प्रयत्न सरकारकडून का केला जातोय असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेऊ असं ते म्हणाले.